कोण येतं लाकडं जमा करायला गेले होते रात्री झाली. कुत्रे बघा कसे बसले, त्याला थंडी वाजते. तर मग मी आणि काय करू असं त्यांना जाळ एक शेक करून देतो जेणेकरून ते शेकते. मी आत्ता बघितलं लाकडं तिथं आणायला गेले तर बघितलं, तर म्हणलं चला म्हणलं त्याची मदत करावं. नाही ते कुत्रं का नाही हे झालं असतं, कारण तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. म्हणून मी म्हणलं आता चला आणि ते काढून घेऊया. तर मला कशी भीती वाटते, पण चला एखाद्याचा जीव वाचला आपल्यामुळं तर आहे की नाही तेवढंच पुण्य. चला मग. तर बघू शकताय मित्रांनो तुम्ही, मी सगळ्यात पहिले तर घाबरले, कारण की मी म्हणलं अरे यार हे काय आहे म्हणलो, कारण की ते बाटली जे त्याच्या तोंडामध्ये अडकली होती आणि ते समजायलाच नव्हतं जी प्लास्टिकची बाटली असते. आता मी त्याला एक तर मला भीती पण वाटू लागली होती, म्हणलो अरे बापरे काय हे नेमकं होय अंगावर यायचं हो की नाही. पण नंतर मी जेव्हा त्याचं ते प्लास्टिकचं ते हे काढलं तेव्हा समजलं अरे यार हे तर कुत्र्याचं पिल्लू आहे. आणि हे कव्हाचं सकाळी मी त्याला बघितलं होतं, त्याला मी भाकर पण टाकली होती, दूध पण टाकलं होतं, पण त्यावेळेस ते मला पाहून भिवून पळालं. म्हणलं गेला असं त्याच्या माईकडं, पण नाही ते तिथंच अडकलेलं होतं. आणि चला बरंच झालं त्याला बघितलं की समजा त्याचा जीव वाचला बुवा. तर हे असा शेक करतो आम्ही इथं कुत्र्याला समजा शेकायला, आणि ते दिसलं मला अचानक. तर मित्रांनो चला तुम्हाला मी आता दाखवते. त्याच्या माईकडे नेलं, त्याच्या पिल्लू नेऊन ते बघा तिकडं गेले. आता ते मी रात्री याला आणून सोडलं, ते तिकडे गेले. त्याचे बहीण भावंड हे इथंच आहे. बघा हे त्याचं बहीण भावंडा बघा आहे का. आणि बाकी हात बघे ते बघा यू 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 यू. तर बघू शकताय तुम्ही आता आली त्याची माय आली बरं का पत पत यू यू बघा आहे का. तर हे ढवळं पिल्लू हा बघा आता आणून सोडलंय मी इकडे. बघा त्याला किती भूक लागली भावनो बहिणो, रात्रीपासून ते तिथे बरं का. त्याचा मुंडका अडकला होता, तुम्ही तर बघितलंय. मी सोडलंय आणून हे बघा. त्याचा भाऊ कसा पोवडा लागले हो, त्याचे शेपूट वाढले, म्हणते नको जाऊ तिकडं. आणि ते बिचारं दूध पिण्यासाठी कसं पळायला लागले बघा आहे का. कारण की रातभरपासून ते दूध नाही पिलं, 2 दिवसापासून ते दूध नाही पिलं. मी त्याला टाकण्याचा प्रयत्न केला पण ते काय नुसतं म्हणजे आरडाच लागलं होतं नुसतं. त्याला भीती वाटू लागली होती ना त्याच्यामुळं. आता बघा खिंडायला लागले इकडं आमच्या गलीच्या बाहेर आहे बरं का. इकडं आमची गली आणि इकडं त्याचं घर म्हणजे आहे का ते राहतंय. तर मी त्याच्या माईसोबत त्याला भेटून दिले तिच्या लेकराला. मला खूप चांगलं वाटलं भावनो बहिणो, कारण की हे ना ते रात्रीच मेला असतं बरं का. कारण की तुम्ही तर बघितलं त्याचं मुंडकं पाऱ्याच्यामध्ये फसलं, त्याला श्वास सुद्धा घेता येणार नव्हता. पण आता मी त्याला सोडलंय.